तर नमस्कार सर्वांना. न्यायालय भरती संदर्भात आणि त्यासोबत अत्यंत महत्त्वाची फक्त पात्रता 7वी पास आहे. महत्त्वाचे सर्वाधिक विचारले जाणारे आणि संभाव्य क्वेश्चनची सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्यातला भाग 2 आहे. टोटल 2228 पैकी 365 जागा ह्या फक्त आणि फक्त शिपाई पदासाठी आहे. लिपिक पदासाठी साधारणतः 735 जागा आहेत. न्यायालय शिपाई भरती सुरू झालेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, नागपूर खंडपीठ ह्या सगळ्या शिपाईच्या जागा आहेत. तर आपण लगेच बॅचला सुरू झालेली आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर बघा, न्यायालय भरतीची बॅच आहे ज्यांची 7वी पास आहे, ठीक आहे, 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन, ते सगळे फॉर्म भरू शकता. फक्त 549 रुपये फीस. ही कशासाठी आहे? फक्त दिवाळी संदर्भात 50% ऑफ दिले. दिवाळीनंतर तुमची फीस 1100 रुपये होणार आहेत. आता शिपाई भरतीला विषय कुठले आहेत तर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, क्रीडा, मराठी आणि चालू घडामोडी हे विषय शिपाई भरतीला आहे. याच्या व्यतिरिक्त एकही प्रश्न तुम्हाला शिपाई भरतीला व्यतिरिक्त विचारत नाहीत. बॅच जॉईन करायचे असेल तर आपलं ॲप आहे, श्री अकॅडमीचं ॲप, ठीक आहे. नंबर दिलेला आहे, नंबरला सुद्धा संपर्क करू शकता. आणि इकडं आपला ॲप सुद्धा दिलं, इकडे लोगो आहे ॲपचा, श्री अकॅडमी हा लोगो आहे, प्ले स्टोर टाका किंवा हा नंबर दिला 9552629563 या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवा आणि न्यायालय भरती शिपाई म्हणून पाठवा. ॲपची लिंक तुम्हाला पाठवली जाईल, तिथून ॲप डाउनलोड करून घ्या. ओके, चला. या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारला, हा अनेक वेळा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे. इस्रो आपली ठीक आहे, इस्रो या इस्रोचं विस्तारित रूप काय आहे असं तुम्हाला दिलंय. आणि इकडं बाजूलाच तुम्हाला इस्रोचं लोगो सुद्धा दिलेला आहे. इकडे इस्रो जे काय यान सोडले ते दिले आणि इस्रोचा इकडे फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे इस्रोचं फुल फॉर्म आहे. ठीक आहे, काय आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हा त्या ठिकाणी इस्रोचा फुल फॉर्म आहे. विचारू शकतात, नाही महत्वाचं इम्पॉर्टंट. मागच्या वेळेस सुद्धा हा प्रश्न रिपीट झालेला आहे, विचारलेला. शक्यता आहे परत विचारू शकतात. ठीक आहे, हा. शिपाई भरती पाहिलं आपण, बॅच जॉईन करा पटकन दिवशी. त्याच्यानंतर इथं एक प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारला जातो. बघा प्रश्न तुम्हाला काय दिलाय, राष्ट्रध्वज आपला तिरंगा जो आपला राष्ट्रध्वज आहे, या आपल्या राष्ट्रध्वजाची इथं उंची आणि लांबी याचं प्रमाण तुम्हाला दिले. आता कधी कधी तुम्हाला इथं कसं देतात बघा, उंची आणि लांबी न देता इथं विचारतात तुम्हाला लांबी आणि उंची. ही काय विचारतात? लांबी आणि उंची, लांबी आणि उंची असं. आता तुम्हाला वरती काय दिलंय? उंची आणि लांबी, म्हणजे ही तिरंग्याची आपली उंची आहे. ठीक आहे, ही उंची किती आहे? उंची 2 आणि ही लांबी आहे तिरंग्याची, ही लांबी किती आहे? 3. मग हे उंची आणि लांबीचं प्रमाण आहे 2:3. किती आहे? 2:3 प्रमाणे उंची आणि लांबीचं आहे. मग तुम्हाला आता प्रश्न इकडे असा जर विचारला, लांबी आणि उंचीचं प्रमाण तिरंग्याची राष्ट्रध्वजाची आपली लांबी किती आहे, उंची किती आहे, तर लांबी जर पाहिली असेल तर ही लांबी किती आहे आपली 3 आणि उंची किती आहे 2. मग पर्यायामध्ये असे सुद्धा ऑप्शन असतात. इथं तुम्हाला असं सुद्धा ऑप्शन दिलं असतं 3:2. मग तुम्ही 3:2 आहे का 2:3 एवढं कन्फर्म करा. उंची कमी आहे, लांबी जास्त आहे, कळतंय का? त्यामुळे 2 उंची आहे आणि 3 लांबी. 2:3 प्रमाण आहे आपल्या तिरंगाच्या उंची आणि लांबीचं प्रमाण हे 2:3 आहे. उंची 2 आहे आणि लांबी 3 आहे. त्याच्यामुळे दोन्ही, कधी तुम्हाला सुरुवातीला उंची विचारतील लांबी किंवा सुरुवातीला लांबी विचारतील उंची, लक्षात ठेवायच्या, तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, हा. त्याच्यासोबत धर्मदाय आयुक्ताची भरती आहे. ज्याने कोणी असेल त्याच्यामध्ये महत्वाचं पद निरीक्षक नावाचं महत्वाचं पद आहे. वरिष्ठ लिपिक नावाचं सुद्धा महत्वाचं पद आहे. जर फॉर्म भरला असेल तर फीस सध्याच्याला दिवाळी प्रति एक 50% ऑफर आहे. 99 रुपयामध्ये बॅच टेस्ट सिरीज आहे. टोटल 10 टेस्ट सिरीज भेटणार आहे आणि प्रत्येक पेपरचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे. टेस्ट सिरीज घ्यायची असेल ॲप डाउनलोड करून घ्या किंवा व्हॉट्सअपला हाय पाठवा, सर धर्मदाय आयुक्त टेस्ट सिरीज एवढं पाठवा, तुम्हाला ॲपची लिंक पाठवली जाईल. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न सुद्धा लक्षात ठेवा, यावर खूप वेळा प्रश्न विचारलाय. आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कुठला आहे? सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कुठला आहे? हा सूर्य. ठीक आहे, सूर्याला सगळ्यात जवळचा ग्रह इथं बघा पाहिले का, बुध. मग शुक्र, मग पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि सगळ्यात लांबचा आहे नेपच्यून. हा सूर्याला सगळ्यात लांबचा ग्रह आहे. कुठला आहे? नेपच्यून. तुम्हाला प्रश्न विचारलाय सूर्यमालेतील सूर्याला
सर्वात लांबचा ग्रह कुठला आहे तर नेपच्यून हा सूर्याला सगळ्यात लांबचा ग्रह आहे. सगळ्यात जवळचा ग्रह सूर्याला कुठला आहे तो आहे बुध. बुध हा सूर्याला सगळ्यात जवळचा ग्रह आहे. मग तुम्हाला विचारतील की पृथ्वीला, बघा ही आपली पृथ्वी आहे, पृथ्वीला किंवा सूर्य आणि पृथ्वीच्या मधामध्ये किती ग्रह आहेत असा सुद्धा तुम्हाला विचारतील. हा सूर्य आहे, त्याच्या मधात हा एक बुध आहे आणि दुसरा शुक्र आहे, तिसरा पृथ्वी आहे. किंवा पृथ्वीच्या नंतरचा कुठला ग्रह आहे तो मंगळ ग्रह आहे. पृथ्वीच्या नंतरचा कुठला आहे मंगळ ग्रह आहे. पृथ्वीच्या अगोदरचा शुक्र ग्रह आहे. कशाही प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारू द्या, एक जवळचा विचारतील, लांब विचारतील, पृथ्वी आणि सूर्याच्या मधात किती ग्रह आहेत किंवा त्या ठिकाणी सूर्याच्या पृथ्वीच्या जवळचा ग्रह कुठला आहे किंवा लाल ग्रह कुठल्या ग्रहाला म्हणतात तर मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणतात. सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे यावर सुद्धा तुम्हाला विचारतात, ते पण लक्षात ठेवा. ओके चल, परिवलन परिवहन यावर सुद्धा प्रश्न आहेत, ते सुद्धा मागचे व्हिडिओ बघून घ्या, घेतलेत आपण युट्यूबला फ्री मध्ये घेतलेले आहे. ठीक आहे, टेस्ट सिरीज जॉईन धर्मदायकचे कोणी असेल तर त्यांना सुद्धा शेअर करून द्या. पुढचा आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम. हा प्रश्न घेण्यामागचं कारण खूप वेळा याच्यावरती प्रश्न विचारले जातात. पर्यावरण संरक्षण अधिनियम कधीचा आहे बघा, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट. काय आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट कधीचा? 1986 चा. 1986 चा हा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट आहे, त्याला पर्यावरण संरक्षण अधिनियम म्हणतात. तो कधीचा आहे तर 1986 चा आहे. पुढचा प्रश्न, आता हा खूप महत्वाचा प्रश्न बघा, हँड सॅनिटायझर आपण तुम्ही हँड वॉश करतात. आता कोरोनामुळे सगळ्यांनाच सॅनिटायझर माहीत झालेलं आहे. तर हे सॅनिटायझर मध्ये मुख्यतः कुठला घटक असतो? इथं तुम्ही हँड वॉश करता, इथं हँड वॉश आणि हा त्या ठिकाणी असलेला घटक त्यामध्ये. तर या हँड सॅनिटायझर मध्ये कुठला घटक असतो? पर्याय 1 आहे आयसोप्रोपिल, पर्याय 2 आहे तुमचा सल्फर, 3 आहे ब्लिचिंग पावडर आणि 4 आहे लाईम सोडा. तर याच्यामध्ये आयसोप्रोपिल नावाचं अल्कोहोल असतं. काय असतं? आयसोप्रोपिल अल्कोहोल हे हँड सॅनिटायझर मध्ये वापरलं जातं. पुढचा आहे, आता ही एक शाखा तर नेहमी विचारतात, शास्त्राचा अभ्यास करतात कशामध्ये, आणि ते नेहमी एक प्रश्न त्यावर विचारला जातो, ऑर्निथॉलॉजी नावाचे आहे. ठीक आहे, शाखा आहे. तर या शाखेमध्ये शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो असं तुम्हाला विचारलेलं आहे. फुलांचा अभ्यास केला जातो का, प्राण्यांचा अभ्यास केला जातो का, पक्ष्यांचा अभ्यास केला जातो की फळांचा अभ्यास केला जातो? तर पक्ष्यांचा अभ्यास केला जातो. कशांचा? पक्ष्यांचा. बॅच जॉईन करायची असेल बघा, शिपाई भरतीला फक्त 7वी पास आहे. किती आहे? 7वी पास जरी असेल तरी तुम्हाला शिपाईचा फॉर्म भरता येतो. साधारणतः सुरुवातीला या शिपाई पद भरतीला 29,000 बेसिक आहे, साधारणतः 30,000 पेमेंट तुम्हाला जॉईन झाल्यानंतर मिळू शकतं शिपाई पद भरतीला. ठीक आहे, हा 7वी पास वर आहे ज्यांचा आहे ते सगळे फॉर्म भरू शकतात. 10वी वाले, 12वी वाले, ग्रॅज्युएशन वाले सुद्धा. हा नंबर आहे आपला 9552629563. ठीक आहे, या नंबरला हाय पाठवा आणि सर न्यायालय शिपाई भरती तुम्हाला ऍपची लिंक पाठवून देतो. ओके चल, पुढचा प्रश्न आहे, धर्मदाय भरती सुद्धा आहे, त्याची सुद्धा टेस्ट सिरीज आपली सुरू आहे धर्मदाय भरतीची. सामाजिक न्याय दिवस, हा सामाजिक न्याय दिवस महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? कोणाचा जन्मदिवस हा त्या ठिकाणी आपण सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला करतो. आणि समाज सुधारक शिकवताना मी त्या समाज सुधारक तुम्हाला डिटेल दिलेले आहे. तर राजर्षी शाहू महाराज, बघा राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो, एवढं लक्षामध्ये ठेवा. पुढचं, इलॉन मस्क वर अनेक वेळा प्रश्न विचारले जातात. तर हे इलॉन मस्क आहेत उद्योगपती, परंतु कुठल्या कंपनीशी संबंधित नाही असा प्रश्न आहे. शेवटी काय विचारले आहे नाही काय ते लक्षात ठेवा. तो कुठल्याच कंपनीशी संबंधित नाही तर त्यांची लक्षात ठेवा. टेस्ला नावाची त्यांचीच कंपनी आहे, टेस्ला. त्याच्यानंतर स्टारलिंक त्यांचीच कंपनी आहे. स्पेस एक्स त्यांचीच कंपनी आहे. इथं बघा टेस्ला दिलंय, स्पेस एक्स दिलेला आहे, ट्विटर सुद्धा त्यांनीच खरेदी केलेला आहे. ठीक आहे, तर अमेझॉन ही जी आहे तर ही कोणाची? इलॉन मस्कची नाही, लक्षात ठेवा. फक्त अमेझॉन नाही, टेस्ला आहे, स्टारलिंक आहे, स्पेस एक्स त्यांचीच आहे.
टिटर सुद्धा त्यांनीच विकत घेतलेला आहे. पुढचा, आणि हा खूप महत्वाचा आहे, म्हणजे मूलभूत कर्तव्य असतील, मार्गदर्शक तत्व असतील, ठीक आहे, मूलभूत हक्क असतील, यावर अशी कुठलीच एक्झाम नाही, कुठलीच नाही की त्या एक्झामवरती त्यावरती एक प्रश्न विचारला नाही. सगळ्याच एक्झामला असतं, न्यायालयावर सुद्धा यावर जास्त प्रश्न असतात, 2-3. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद बघा, कशाची मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून ती घेण्यात आलेली आहे? कुठल्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? USSR म्हणजे तर आज तर रशिया, जर्मनी, अमेरिका की आयर्लंड. तर आपण मूलभूत कर्तव्य रशियाकडून घेतलेले, आपण काय घेतलेत? मूलभूत जे कर्तव्य आहेत हे रशियाकडून घेतलेले, आपण मूलभूत कर्तव्य कोणाकडून? रशियाकडून घेतले. आपण आणीबाणीची तरतूद आहे, आणीबाणी ही जर्मनीकडून घेतली आपण. आणीबाणी तरतूद आपण कोणाकडून? तर जर्मनीकडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मग अमेरिकेकडून काय घेतलं? तर मूलभूत हक्क आपण अमेरिकेकडून घेतले. मूलभूत हक्क, मूलभूत हक्क कोणाकडून? अमेरिकेकडून. मग आयर्लंडकडून काय घेतलं आपण? मार्गदर्शक तत्व हे आयर्लंडकडून घेतलेले आहे. मार्गदर्शक तत्व, मग त्याचा भाग किती आहे मार्गदर्शक तत्व ते सुद्धा विचारतात. तर भाग 4 मध्ये तुम्हाला मार्गदर्शक तत्व दिले. किती? भाग 4 मार्गदर्शक तत्व आहे. मूलभूत हक्क भाग 3 मध्ये तुम्हाला दिलेला आहे. भाग 3 मूलभूत हक्क आहे, भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व आहेत, आणि मूलभूत कर्तव्य भाग 4A मध्ये. किती? भाग 4A, 4A मध्ये मूलभूत कर्तव्य कलम 51A मध्ये, कलम 51A लक्षात ठेवा. मूलभूत कर्तव्य किती? भाग 4A कलम 51A 42व्या घटना दुरुस्तीने ते भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत, अगोदर नव्हते. भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व आहे जे आपण आयर्लंडकडून घेतले. भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहे जे आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत. आणीबाणी तरतूद जर्मनीकडून आपण घेतलेले आहेत. मूलभूत कर्तव्य हे भाग 4A मध्ये आहेत, कलम 51A मध्ये, आणि पूर्ण कलम 51A भाग 4A 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केलेला आहे. रशिया या देशाकडून घेतलंय. खूप महत्वाचं आहे, यावर प्रश्न तुम्हाला विचारला जातो. पुढचा, आता 101वी घटना दुरुस्ती आहे, तर ही कधी झाली? तर 16 मध्ये झालेली आहे. 101वी घटना दुरुस्ती 16 मध्ये झालेली आहे. परंतु ही घटना दुरुस्ती कशाच्या संदर्भामध्ये आहे? नोटबंदीच्या संदर्भामध्ये आहे, वस्तू व सेवा करा संदर्भात आहे, काळ्या पैशाचा प्रतिबिंब जनधन खात्यात, वस्तू आणि सेवा कर. ठीक आहे. गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स आपण ज्याला म्हणतो, काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ज्याला जीएसटी आपण म्हणतो, या जीएसटीच्या संदर्भामध्ये वस्तू सेवा कर ही 101वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. 101वी घटना कशा संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारतील. जगातील बघा, जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारं विमानतळ कुठं आहे? कोणतं विमानतळ जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारं एकमेव विमानतळ जगामध्ये आहे? मग चेन्नईला आहे, कोचीनला आहे, जयपूरला आहे, गुवाहाटी, कुठे आहे? ते आपल्या भारतामध्ये आहे. आणि भारतामध्ये कोचीन या ठिकाणी लक्षात ठेवा, कोचीन. ठीक आहे. युनिसेफ असेल, युनिको असेल, ठीक आहे, युनो असेल, या संस्था महत्वाच्या बघा. WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ठीक आहे. त्याच्यानंतर युनो आहे. या संस्थेचं मुख्यालय तुम्हाला खूप वेळा विचारतात. इथे प्रश्न तुम्हाला युनिसेफ संघटनेचं मुख्य कार्य कोणाच्या संदर्भात आहे, कशा संबंधित आहे? तर बालकांच्या संदर्भामध्ये हे युनिसेफ कार्य करतं. मग WTO असेल किंवा WHO असेल, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, या दोन्हीचे मुख्यालय जिनिव्हाला आहे. कुठं? जिनिव्हा या ठिकाणी मुख्यालय. तुम्हाला मुख्यालय खूप वेळा विचारतात. तर WTO चं मुख्यालय विचारलं ते पण जिनिव्हाला आहे, WHO चं विचारलं ते पण जिनिव्हाला आहे, आणि W म्हणजे युनो, ठीक आहे, संयुक्त राष्ट्रसंघ, युनोचे मुख्यालय कुठे? न्यूयॉर्कला आहे. लक्षात ठेवा, न्यूयॉर्क या ठिकाणी युनोचं आहे. WHO आणि WTO चं जिनिव्हाला मुख्यालय. खूप वेळा यावर मुख्यालयावर प्रश्न विचारतात. अमरावती विभागामध्ये बघा, अमरावती विभागामध्ये समाविष्ट नसलेला जिल्हा आहे तर वर्धा जिल्हा हा नागपूरमध्ये येतो. कुठं येतं? नागपूरमध्ये येतोय, अमरावतीमध्ये येत नाहीये. हेच पहिलं त्याचं करेक्ट उत्तर आहे.
न्यायालय भरती शिपाईचा लक्ष ठेवा, जाहिरात जी आहे तर टोटल जागा तुमच्या 2228 जागा आहेत न्यायालय भरतीच्या. ठीक आहे. संभाजीनगर आणि त्याच्यासोबत नागपूर खंडपीठ दोघांच्याच आहेत. हायग्रोमीटर अनेक वेळा विज्ञानावर प्रश्न तुम्हाला विचारतात. हायग्रोमीटर काय मोजते? द्रव्याची सापेक्ष घनता मोजते, सापेक्ष आर्द्रता. तर सापेक्ष आर्द्रता मोजते कशामध्ये? तर हायग्रोमीटर मध्ये. ओके, चलो जास्त वेळ तुमचा घेत नाही मी, कारण हेच महत्वाचे क्वेश्चन तुम्हाला विचारतात. बॅच लवकर जॉईन करा. दिवाळीनंतर 1100 रुपये फीस होईल बॅचची. ओके. खालीपैकी कोणता आजार हा शी जीवनसत्वाच्या कमतरतामध्ये, म्हणजे शी जीवनसत्व जर कमतरता पडली तर कुठला आजार होतो? तर तो आहे स्कर्वी नावाचा आजार. स्कर्वी कशामुळे? शी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. रातांधळेपणा हा ए जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. बेरीबेरी हा बी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. आणि मूळधूस नावाचा आजार आहे ड जीवनसत्वाच्या ड किंवा डी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. मग तुम्हाला स्कर्वी विचारलंय, स्कर्वी हा सी जीवनसत्वाच्या मुळे, रातांधळेपणा हा ए जीवनसत्वाच्या मुळे, बेरीबेरी हा बी जीवनसत्वाच्या मुळे, आणि मूळधूस नावाचा आजार हा ड जीवनसत्वाच्या अभावामुळे. लक्षात ठेवा. ओके, हे खूप महत्वाचे आणि अनेक वेळा विचारलेले प्रश्न आहे. आता एक समाज सुधारक सुद्धा प्रश्न विचारतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन कधी केलेलं आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर 1927 ला केलेला आहे. कधी? 1927. तारीख किती आहे? 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. ठीक आहे. हे अत्यंत महत्वाचे तुमचे प्रश्न घेतलेले आहेत. खूप महत्वाचे प्रश्न आहेत. अनेक वेळा यावर काय केलं जातं? प्रश्न विचारले जातात खूप वेळा. आणि जिल्हा न्यायालय भरतीमध्ये सुद्धा जागा येणार आहेत. शिपाई भरतीची बॅच आहे बघा, लक्षात ठेवा. फक्त 549 रुपये फीस ही तुमची 3 दिवसासाठीच आहे. नंतर 1100 रुपये होणार आहे. बॅच लवकर जॉईन करा. ठीक आहे. थांबतो. याच प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत. ठीक आहे. चला दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.